उपजवण्या पुढती उपजवण्या पुढती काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याची एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरे वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला सरोजम सांद्रणीला भुदाबम जगणनिहित पाणी मंडला मंडलानां तरुण तुलसी मालां कंजरं कंजनेत्रं सदैव धवलहास विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा चरण संतांच्या त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी असती लोका टाळ मृदंग श्रोते देका तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरे
स्वामी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण असावे जवळी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझ्या कृपेने दिन उगवितो तुझ्या कृपेने दिन उगवितो करोणी तव भजना वंदितो तुझला गुलाब नंद बाबा उपजून या पडपुडती काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे 3 चरण मी म्हटलेलो आहे 4थं चरण तुमच्यासाठी मी पाठीमागे ठेवलेलं आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचतोय का आवाज पाठीमागे येतोय का आवाज जर येत असेल तर हात वरती करा येतोय आवाज हां असू द्या धन्यवाद साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला मनापासून धन्यवाद 3 चरण मी म्हटलेलं आहे 4थं चरण तुमच्यासाठी मी पाठीमागं मुद्दाम ठेवलेलं आहे कारण कीर्तन हे एकट्याच नसतं तुका म्हणे खेळी मिळी गदारोळी आनंदे कीर्तन हे एकामेकामध्ये संवादात्मक झालं पाहिजे 4थं चरण मी पुढे मांडणार आहे पाठीमागं सर्वांनी गुलाबाबा भक्त मंडळ सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं म्हणसाल का बरं ठीक तुका म्हणे वाळवंट बोला खाल्लंय का नाही काय सर्वांनी गोड म्हणायचं मिस्त्री घासली असले तर थोकून टाक सर्वांनी गोड म्हणा पाठीमागे तुका म्हणे वाळवंट वा वा बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वा वा विठाला 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 काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि काय करू काला खाऊ दही भात आम्ही काला खाऊ आणि कुठला काला खाऊ दही भाताचा काला खाऊ का हे सांगतात महाराज कारण हा काला वैकुंठामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे हा काला वैकुंठामध्ये प्राप्त होत नाही हा काला आपल्या या ठिकाणी श्री क्षेत्र टाखरखेड या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुस्वाद आपल्याला घ्यायला मिळतो हे आपलं परम भाग्य आहे आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात की हा काला वैकुंठामध्ये नाही आणि काला खात असताना काला कसा खायचा एकमेका देवमुखी कसा खायचा एकामेकाच्या मुखामध्ये द्यायचा आणि तो काला आनंदाने खायचा एकमेका देव मुखे आणि सुखे गालू हुंबरे हुंबरे म्हणजे आनंदाने उड्या मारू खेळ खेळू
अशा प्रकारे हा काला खाऊ. आणि हा काला कुठं झाला तुकोबाराय म्हणतात वाळवंटामध्ये. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काला कुठे झाला तर वाळवंटामध्ये. ते वाळवंट बरवा आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. विठ्ठला सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी स्वर्गीय परमपूज्य तानाई माता पुण्यतिथी यात्रा महोत्सव वर्ष 41वे या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्फत तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आहे आमचे परमस्नेही परम मित्र हरिभक्त परायण निलेश महाराज गोसावी यांच्या अनुषंगाने या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आहे. खऱ्या अर्थानं हे भाग्याचं लक्षण आहे. तुमचं आमचं परम भाग्य आहे. साधू संत सहजासहजी कुणाच्याही गावामध्ये म्हणा कुणाच्याही कुळामध्ये सहजासहजी अवतार धारण करत नसतात. त्याला अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. हे अनंत जन्मीचं पुण्य आज खऱ्या अर्थानं फळाला आलेलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे, तो पावन देश आहे जेथे हरीचे दास जन्म घेती. भगवान परमात्मा अवतार धारण करतो, परंतु त्याच्यासाठी कुस पवित्र असावी लागते. ती कुस पवित्र आमच्या या ठिकाणी स्वर्गीय तानाई माता आणि सीताराम बाबाच्या पोटी एक अलौकिक असं रत्न जन्माला आलं. श्रीकृष्णाचा अवतार असणारे भगवान गुलाब बाबा. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर हे आपल्या टाकरखेड भूमीचं परम भाग्य आहे, भाग्याचं लक्षण आहे. लागली याचा हुल उमटला पाऊल बाबा तुम्ही ये न केलं बाबा दिवा तुम्ही ये न केलं तुमच्या येण्यानं तुमच्या येण्यान गुलाब बाबा जीवनाचं सोनं झालं. येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. लागली याचा हुल उमटला पाऊल. लागली याचा हुल उमटला पाऊल. बाबा तुम्ही येणं केलं देवा, बाबा तुम्ही येणं केलं. तुमच्या येण्यानं गुलाब बाबा गुलाब बाबा जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं. देवरात मूर्ती तुझी पूजन तुझी वापारा. देवरात आली माझ्या सुखामध्ये वाढ. गुण्या गोंडाण तू पाकरा गुलाब बाबा तू पाकरा. तुमच्या येण्यानं तुमच्या येण्यानं गुलाब बाबा जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं.
संत गुलाब बाबा की जय। खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनाचं सोनं झालंय का नाही? सगळ्यांच्या जीवनाचं सोनं झालंय, कारण बाबा आपल्या तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं विचार जर केला तर धन्य माता पिता तयाचे। आज 41वें वर्ष आहे श्री पूजनीय स्वर्गीय तानाई माता यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की धन्य माता पिता तयाची। कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। बीज जर शुद्ध असेल तर फळं सुंदर लागतात। आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जो आनंद लुटत आहात, या ठिकाणी या दरबारामध्ये आल्यानंतर खरं सुख समाधान शांतता प्राप्त होते। तर महाराजांची भाषा आहे, किती जरी जन्म आले आणि किती जरी जन्म गेले, जो देवाचा भजन करत नाही, देवाचं जो गुलाबाबाचं भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, त्याचा जन्म वाया गेला नाही तरी गेला जन्म वाया। जीवनामध्ये येऊन जर नामस्मरण नाही केलं, देवाचा जप नाही केला, तर अख्खा जन्म वाया गेल्याशिवाय राहत नाही ना। महाराजांची भाषा आहे, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। ज्याला पुण्यवंत व्हायचे त्यांनी साधू संतांचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। आणि गुलाब बाबा म्हणजे सामान्य हा देव नाही। आणि म्हणून आमचे सर्व भक्त म्हणतात 33 कोटी देवांचा राजा भगवान। काय म्हणतात? भगवान गुलाब देव माझा। प्रत्येकाच्या जीवनातील संकट निवारण करण्याची ताकद त्या भगवान गुलाब बाबांनी केलेली आहे। आणि निवारण त्यातून मार्ग काढून त्याला सुरळीत त्याचं जीवन घडून करून दिलेलं आहे। आणि म्हणून संत होणे म्हणजे सामान्य नाही। तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात। जगाचा आघात सोसावं लागतं। गरीब कुटुंबामध्ये भगवान गुलाबाबाचा जन्म झाला। परिस्थिती हलक्याची। आणि अशा अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं देव अवतार धारण करतो, म्हणजे ते आई वडील किती पुण्यशील असतील, किती पुण्यशील असतील। सीताराम बाबा आणि तानाई माता। खऱ्या अर्थानं विचार जर केला, हे सामान्य नाही, हा देव सामान्य नाही। आपापल्या परीनं बाबांना श्रद्धेनं बोलतात, श्रीकृष्ण अवतार संत बोलतात, भगवान बोलतात। आमचे भक्तही म्हणतात कितीही महिमा वर्णू बाबाची, याचा कळेच नांत नाही। गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, नाही गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, गुलाब आहे साक्षात भगवंत। कितीही महिमा वर्णू बाबाची, कितीही महिमा वर्णू बाबाची, कळेच नांत नाही। गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, नाही गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत, आहे साक्षात भगवंत। नाही गुलाब हा संत आहे साक्षात भगवंत। अरे साक्षात हा भगवंत गुलाब बाबा आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा देव आहे। फक्त अंतःकरणातून शुद्ध भाव देवाला आवडतो। मी बऱ्याच वेळा सांगत असतो, सोन्या मोत्याचे अलंकार घातले म्हणून देव कधी प्रसन्न होत नाही। सोनं गळ्यात घातलं जातं, हातामध्ये तिजोरीत ठेवलं जातं। बरेच लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, मी म्हणतो सोन्यासारखं नसावं। माणसानं सोन्यासारखं नसावं, माणसानं असावं परिसासारखं। अरे ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये जावं, त्याच्या त्याच्या जीवनाचं सोनं बनवावं, असं जीवन माणसाचं असावं।
हेच आमची प्रार्थना आण हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे जयाला कोणी नाही जगती सदा ते अंतरी रडती तयाला जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे। अरे जीवन हे प्रेमाने जगण्यासाठी आहे। बाबांनी आपल्या जीवनामध्ये एखादा भक्त आला की आल्यानंतर पहिलं बाबांनी विचारायचं, बाळा जेवलास का, जेवण कर। अगोदर जेवण करायला म्हणजे एखाद्या भक्ताला माणसाला असो कोणी असो आणि मग बाकीचं काय असेल ते। ह्याच्यासारखा परमार्थ याच्यासारखं अस्तित्व काय आहे दुसरं? मनुष्य जन्म याच्यासाठी निर्माण केलेला आहे। ज्ञानोबराय ओळीमध्ये लिहितात, येणे जन्मे मज ओळखावे येथेची उधारावे आणि येथेची तोडावे नरकयात नेसे। याच जन्मात देवाला ओळखता येतं, याच जन्मात देवाची भक्ती करता येते आणि याच जन्मामध्ये मोक्षत्व प्राप्त करून घेता येतं। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आणि म्हणून हे शिकवलं कोणी तर साधू संतांनी आपल्याला तो आम्हाला शिकवलेला आहे। मार्ग धावून गेली आधी दयानिधी संतती। तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर या साधू संतांनी तुम्हा मला मार्ग दाखवला। बुडत हे जल न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या। आणि म्हणून देवासाठी साधू संतांची साठी जीवन असावं। आता पाठीमागे एक सिनेमा येऊन गेला आहे का लक्षात कोणाच्या? कुठला? बरोबर आहे, सय्यारा। बरोबर आहे का? त्या सय्यारा सिनेमासाठी बरीच मुलं रडत होती। गोपाल महाराज सय्यारा सिनेमासाठी बरेच जण रडत होते। अरे रडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रडा, रडायचं असेल तर धर्मवीर संभाजी राजांसाठी रडा, अरे रडायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी रडा, अरे रडायचं असेल तर सिद्धेश्वर संत गुलाबबाबांसाठी रडा, अरे देवासाठी गुलाबबाबांसाठी रडाल तर आयुष्यभर तो भगवान गुलाबबाबा तुम्हाला हसवेल। जीवनभर तुम्हाला सुख दुःखातून मार्ग काढेल आणि म्हणून त्याची सेवा ही प्रार्थनीय आहे। विठ्ठल आणि म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद, हा टाकरखेड जी भूमी आहे ही फार पवित्र भूमी आहे। गुलाब बाबांनी या ठिकाणी समाधी घेतली आहे, ही पवित्र भूमी आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो भक्त या ठिकाणी आपल्या या टाकरखेडामध्ये येतो त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं जीवन सार्थकी लागतं। हा गुलाबबाबांचा आशीर्वाद आहे। या टाकरखेड्यात या टाकरखेड्यात या टाकरखेड्यात आनंदाचा सोहळा। भजन करा, हात वरती करा, हात वरती करा, एक गाडी सर्वांनी या टाकरखेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकरखेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकरखेड्यात
गुलाबाबाचे सर्व भक्त या ठिकाणी गोळा झाले की नाही आपल्या या सोहळ्यासाठी? या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा. काळाई माता धन्य सीताराम पिता, काळाई माता धन्य सीताराम पिता, काळाई माता धन्य सीताराम पिता, काळाई माता धन्य सीताराम पिता. यात्रेत जाऊ आनंद घेऊ देऊ दर्शन, यात्रेत जाऊ आनंद घेऊ दर्शन. टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, टाकर भूमीत आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा, या टाकर खेड्यात आनंदाचा सोहळा, टाकर खेड्यात आला आनंदाचा सोहळा. बोला सिद्धेश्वर संत गुलाबबाबा की जय. आपल्या या टाकर खेड्यामध्ये आनंदाचा हा सोहळा आपण आनंदाने स्वीकार या ठिकाणी संपन्न करत असतो. 41वे वर्ष आहे श्री पूजनीय तानाई माता या ठिकाणी सुंदर असा यात्रा सोहळा संपन्न होतोय. भव्य दिव्य स्वरूपाचे या ठिकाणी मंदिर आहे. आपल्या संस्थांचे ट्रस्टीचे सन्माननीय अध्यक्ष गोपाल भाऊ उमक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या अनुषंगाने या ठिकाणी सुंदर असा बऱ्याच वर्षापासून हा सोहळा चालू. गुलाबबाबांची नातू आहेत. हे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. हे तुमचं आमचं भाग्य आहे. आता आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विचार जर केला तर गुलाबबाबांचे बरेच भक्त आहेत. आमचं गाव गुलाबनगर रेडा. आता नाव जर रेडा असेल तर तुम्ही म्हणसाल गाव रेडा आहे म्हणून माणसं तशी आहेत का? नाही. आमच्या गावातून पहिला गुलाबबाबांचा पालखी सोहळा आपण सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थानं आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष देवकर बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला पालखी सोहळा आपल्या गावातून सुरू झाला. हे माझंही भाग्य मला पाहायला मिळलं. मी त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये मार्गदर्शन म्हणा, त्या ठिकाणी चालण्याचं योग म्हणा, कीर्तनाचं योग म्हणा, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मला पाहायला मिळतात. हे आमचं रेड्या गावाचं भाग्य आहे. आणि म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता. चिंता वारली आता. चिंता गेलेली महागारी येते. मेलेला माणूस महागारी येतो का? महाराजांनी काय लिहिलं? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारलेला माणूस महागारीत नाही, तशी चिंता सर्वांची गेली. आणि म्हणून प्रत्येक घराघरात आमच्या पंचक्रोशीतील इंदापूर तालुका असेल, परिसर उजने असेल, पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा परिसरातील गुलाबबाबांचे बरेच आता भक्त येतात, आनंदाने आनंद लुटतात. आणि आनंद लुटण्यासाठी हा सोहळा आहे. कारण 183 योनी 99,999 योनी जन्माला घातल्या आणि मग शेवटचा जन्म म्हणजे मनुष्याचा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, सुकलिया वर्म फिरा पडे. एकदाच आहे. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. माणसा आता तरी माणसात ये. माणसाला किती पोट दिलंय? ईदभरच पोट दिलेलं आहे.
औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया तू भज मन नारायण तू भज मन नारायण। औट हात का देह म्हणजे 3.5 हाताचा देह मनुष्याला दिला आणि एक ईदभरच पोट दिलं। इथं बरं पोटासाठी पहा केवढ्या आटाआटी किती पोट आहे। आता ज्यानं त्यांना हात लावून चेक करा। डेअरीवाल्यांचा हिशोब धरू नका, ते डेअरी खाऊन वाढलेले असतात। ते तुम्ही माणसं डेअरीवाल्यांचं पोट कसं बसत ते खाऊन वाढवले आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर मनुष्य जन्म हा अनमोल किमतीचा आहे आणि या जन्मामध्ये आपल्याला हा सुख सोहळा आपल्याला गुलाबाबांचा हा सोहळा भोगायला मिळतोय। महाराज सांगतात की हा सुख सोहळा भोगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। जन्माला याचं मरायचं हे रहाड गहाडग जर आपल्याला जर बाजूला जर काढायचं असेल, त्यातनं मुक्त जर व्हायचं असेल तर या जन्मामध्ये आलाय ना तर गुलाबाबांची सेवा करा, देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा। कारण तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा। याच्या अगोदर तरले, याच्या पुढेही तरणार। तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही हा आनंद घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। अभंगाचं प्रथम चरण प्रथम चरणामध्ये सांगतात उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भाताचा काला खाऊ का वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे। आणि म्हणून साधू संत हे स्वतःहून येतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं, नाही म्हटलं तरी यावं लागतं। केलेलं कर्म हे फेडण्यासाठी मनुष्य जन्म प्राप्त कुठल्या योनीत जाईल। केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती। कर्मानुसार माणसाला जन्म प्राप्त होतो। चांगलं कर्म केले की चांगलं गती आहे, वाईट कर्म केले की वाईट गती प्राप्त होणार। पेरलं तसंच उगवणार ते, आणि म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे।
पाप जास्त झालं की नरक आहे, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. आणि पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्म आहे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. आणि म्हणून संत हे स्वतःहून आले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्तया. साधू संतांनी काय केलं, मार्ग दावून गेली आधी, दयानिधी संतती. तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं तर साधू संतांनी केलं, नाहीतर माणसाला देव समजला नसतं. अहो सांसारिक जीवनामध्ये चालत असताना कसं राहावं, कसं जीवन जगावं सुद्धा हे शिकवलं कोणी, साधू संतांनी. कृपया केली संत जगी, माझी अलंकार दिवाणी, प्रियत हे लाविली कीर्तने तुका चरणी लोळत असे. एक छोटासा मला दृष्टांत आठवला म्हणून सांगतो मी. एक नवीन सासू झालेली होती. सासू झालेली कळती का तुम्हाला? आमची भाषा कळती का इंदापूरकडली? सासू सासू इथं कोण झाली का नवीन? झाली का? 2-2 सासू? बर. सासू झाल्यानंतर सासू कुठं बसते? सासू झाल्यानंतर कुठं बसते? पाठीमाग आशात आहे, कुठं बसते? कुठं बसते? सासूचा होते म्हणजे काय नेमकं? हां, मुलाचं लग्न होत. बरं, कुठं बसते मग लग्न झाल्यानंतर? पत्र्यावर नाही हो. कुठं बसते? जो कोणी उत्तर देईल त्याच्यासाठी मी चांदीचं नाणं आणलेलं आहे, त्याला चांदीचं नाणं देणार. बोला बोला, तुम्हाला चांदीचं जर नाणं जर द्यायचं असेल तर मी एवढ्या लांबना इकडं आलो असतो. बोला, कुठं बसते लग्न झाल्यानंतर सासू? कोपऱ्यात. मला स्पष्ट उत्तर परखड हवे. तुम्ही सासू आहात का? ते गाड्या माणसाची उत्तर नाहीत. खाली बसा. महिला वर्ग उत्तर द्या. बोला बोला, पटकन बोला. कुठं बसते? हां, बरोबर. सोप्यावर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी. आजचं पाकिट तुम्हाला मोकळं. बरोबर उत्तर दिलं मावशीनं की ती सासू सोप्यावरती बसली होती, शेजारी सून उभी होती आणि सुनबाईला म्हटली, ए सुनबाई म्हटली, माझ्यापाशी येऊन बस. सुनबाई आज्ञाधारी होती. नाही म्हटले, सासूबाई तुम्हीच बसा तिथं, मी खाली बाजूला खुर्चीवरती बसते. नाही म्हटले, का ग? आणि मी खुर्चीवर बसल्यावर मग तू कुठं बसणार? हे दोघांचं एकमेकात सुरू झालं. आत्याबाई तुम्ही जर खुर्चीवरती बसला तर मी खाली फरशीवरती बसते. फरशी. सासू थांबली नाही. का ग? आणि मीच फरशीवरती बसल्यावर तू कुठं बसणार? आता तरी थांबायला पाहिजेत. नाही म्हणले, तुम्ही फरशीवरती बसल्यावर मी बाहेर वाट्यावर जाऊन बसते. वाट्याव. नाही म्हणले, मी वाट्यावर बसल्यावर तू कुठं बसणार? हे वाढत चाललं ना. आत्याबाईला सासूबाई म्हणले, आपले सुनबाई म्हणले, आत्याबाई तुम्ही जर वट्यावर बसला तर मी एक खड्डा खणते, त्या खड्ड्यात जाऊन बसते. खड्ड्यात. आता तरी गप बसायला पाहिजे का नाही? मावशो थांबले नाही सासू आणि म्हणले, मीच खड्ड्यात बसल्यावर मग तू कुठं बसणार? न ऐकलं आणि म्हणली, आत्याबाई तुम्ही जर खड्ड्यात बसला तर मी वरनं माती टाकते. विठाला. या संसारिकाच्या अशा गोष्टी असतात. म्हणून खऱ्या अर्थानं सुख, समाधान, शांतता आपल्या या साधू संतांच्या दरबारामध्ये आहे. का? खरं सुख व्यावहारिक जीवनामध्ये जर पाहिलं तर सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवं भरी होऊ नका. नामस 3 ठिकाणी सुख सांगितलेलं आहे. 1 देवाच्या जवळ सुख, 2 साधू संतांच्या जवळ सुख आणि 3 नामस्मरणामध्ये सुख. विठाल. एक देवाच्या जवळ सुख सांगितलेलं आहे. देवाच्या जवळ सुख आहे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. रूप पाहता लोचने सुख झाले उसाजने.
देवाला पाहिलं की सुख प्राप्त झालं, कारण हा भगवान परमात्मा हा सुखरूप आहे. सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तू. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ चारी भावंड पंढरपूरला गेले. ज्ञानोबरायने पांडुरंगाच्या रूपाकडे पाहिलं. ज्ञानोबराय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजणी. मुक्ताबाईनं ऐकलं. मुक्ताबाई म्हणली दादा मला काय तुम्ही बोलायला पटत नाही. आज समाजामध्ये एवढी लोक आहेत ते पंढरपूरला जातात, दाखरखेडे या ठिकाणी येतात, परंतु त्यांना का मग देव जर आवडत नसेल तरी याच्यावरती ज्ञानोबराय आमच्या मुक्ताबाईला सांगतात अगं मुक्ता ती त्यांची चुकी नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हजारो जन्मीचं पुण्य असल्यानंतरच मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्त झाल्यानंतर माणसाला ज्ञान प्राप्त होतं म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झालं की भक्तीचा मार्ग सोपा झाला म्हणून तिसरा सोपाना. आणि भक्तीचा मार्ग सोपा झाला की माणसाला मिळते मुक्ती म्हणून चौथी मुक्ताबाई. विठ्ठल आणि म्हणून तीन ठिकाणी सुख. एक देवाच्या रूपात सुख, साधू संतांच्या जवळ सुख, साधू संतांच्या संगतीत सुख, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. आणि याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात नामस्मरणामध्ये सुख आहे. सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम वाची वाची आळवावे विठोबाशी सुखाचे नाम सुखाचे आणि म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे. मग कुठलंही नामस्मरण करा. रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, गोपाला गोपाला म्हणा, देवकी नंदन गोपाला. आता ते गोपाला गोपाला हे भजन फार गोड आहे आणि एक तारी भजन आहे. गाडगे बाबा भजन करायचे आणि गाडगे बाबांच्या भजन कीर्तनामध्ये गुलाबबाबा भजन करायचे. 12 वर्ष गुलाबबाबांनी सुद्धा नामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये सेवा केली, तप पूर्ण केलं आणि मग खऱ्या अर्थानं सर्व सिद्ध्या प्राप्त बाबांना. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम गुलाबबाबांची शक्ती. आणि म्हणून ते भजन फार गोड आहे. गोपाला गोपाला मी ते भजन फार गोड लहानपणी ऐकायचं. स्वर्गीय श्री शांताबाई महाराज देशमुख, गहिनाथ देशमुख फार गोड असे भजन करायचे आणि मी कीर्तनामध्ये सुद्धा आम्ही ते भजन ऐकायचो. ऐकल्यानंतर एवढं मंत्रमुग्ध अंतःकरण व्हायचं. या भजनामध्ये एवढी मोठी ताकद आहे. सतत गुलाबबाबा सर्वांना म्हणायला लावायचे. आता ते सर्वांनी भजन आपण सर्वांनी करायचं आहे. एकदा सर्वांनी जागेवरती हात वरती करा. सर्वांनी राहू द्या सकाळपर्यंत अशीच. म्हणतील अरे तुला ह्याच्यासाठी बोलायला रे, गोड असं भजन करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला, काटेल वाले गोपाला, देवकी नंदन गोपाला, काटेल वाले गोपाला, काटेल वाले गोपाला, गुलाब बाबा गोपाला, काटेल वाले गोपाला, गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला, गोपाला
संत गुलाब बाबा की जय। 33 कोटी देवांचा राजा जय गुलाब बाबा। आणि म्हणून नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी ताकद आहे की अनंत जन्मीचं पाप जळून जाण्याची ताकद एका गुलाब नामामध्ये आहे। एकदा जरी तुम्ही गुलाब बाबांचं नाव घेतलं, एक नाही, हजार नाही, लाख नाही, कोटी जन्माचं पाप जळून जाण्याची ताकद एका गुलाब बाबाच्या नामस्मरणामध्ये आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं गुलाब बाबांचं नाम हे सतत घेतलं पाहिजे, सतत घेतलं पाहिजे। देवाचं नाव घेतल्यानंतर देवालाही आपली आठवण येत असते, बाबांनाही आपली आठवण येत असते। म्हणून काम करत असताना, कुठलंही कार्य करत असताना, काही करत असताना नामाला फार महत्त्व दिलेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर महाराज सांगतात की हा आनंद घेण्यासाठी आम्ही, हा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ का? कारण हा काला, हा आनंद वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। खाताना कसा खायचा? एकमेका देवमुखी, एकामेकाच्या मुखामध्ये घास घालायचा, तो खाण्याचा आनंद वेगळा आहे, फार अलौकिक आनंद आहे। तसं महाराज सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमा विन नाही समाधान। आणि म्हणून आपल्या सर्वांचं समाधान या ठिकाणी कशाने प्राप्त होतं तर नामस्मरणाने प्राप्त होतं। म्हणून देवाचं गुलाब बाबाचं नामस्मरण करा। विचार जर केला तर आपण पुराणामध्ये कथा ऐकतो की श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्रीच्या 12च्या समयाला झाला। गुलाबाबांचाही जन्म तसाच आहे, त्या स्थितीला तीच वेळ आहे। साक्षात कृष्णच आहे तो, दुसरा तिसरा कोणी नाही। अंतकरणापासून फक्त हाक मारली की तो धावून येतो, विठाल विठाल। फरक मात्र एवढाच की भगवान परमात्म्याचा जन्म झाला, गोकुळात आनंद झाला आणि तानाई मातेच्या कुठे हा गुलाब बाबा जन्माला आला। परंतु घरामध्ये एवढी अवस्था बिकट की घरामध्ये साधं तेल नाही दिवा लावण्यासाठी, अशी परिस्थिती बाबांच्या जन्मकाळाच्या वेळी।
बाबलूबाई आंबिले तेल आणण्यासाठी शेजारच्या घरी गेली. राखेल तेल आणलं. अंधार पडलेला, पूर्ण घरामध्ये अंधार. बाबांचा तर जन्म झालाय, परंतु तिनं येऊन पाहिलं आणि आश्चर्याचा धक्का बसला. घरामध्ये लख असा प्रकाश पडलेला. बाबांचा हा प्रकाश म्हणजे साक्षात हा भगवान श्रीकृष्णाचा अवतारच आहे ना. लख प्रकाश पडल्याबरोबर अंतःकरणामध्ये एवढा आनंद झाला. हा सामान्य नाही, हा सामान्य देव, हा सामान्य बाळ नाही, हा साक्षात देव आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना एका देवाला जन्म घातला, परंतु आई वडिलांचं जीवन जर पाहिलं, सीताराम बाबांचं पंढरीची वारी करणारे, एकादशी व्रत करणारे सीताराम बाबा आयुष्यभर देवाची सेवा केली, एकादशी व्रत केलं आणि शेवटचा हा अंतकाळ सुद्धा एकादशीच्या पर्व काळावरतीच, आषाढ एकादशीच्या या कालखंडामध्ये सीताराम बाबाने आपला देह देवाच्या दारामध्ये समर्पित केला. एकट्याच्या हातामध्ये, तानाई मातेच्या हातामध्ये हा सर्व बोजा आला. नारायण भाऊ, रामभाऊ आहेत, यशवंत आहे, नर्मदा आहे. हा मुलांचा संसार करत करता करता करताना ती थकून जायची माय. एखाद्या मायचं जर लग्न झालं, दारुड्या नवरा मिळावा, त्या दारुड्या नवऱ्याचा संसार करताना ही माय थकून जायची. देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर तिने एकच मागणं मागायचं, काय? कपाळाचं कुंकू माझ्या जन्मास जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. आई थोर तुझे उपकार, 9 महिने आणि 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार. शास्त्र सांगते 32 थेंब रक्ताचे खर्च केल्यानंतर 1 दुधाचा थेंब तयार होतोय. किती रक्त पिलोय, मायची अनंत उपकार आईचा असतो आपल्या मुलावरती. आईचा उपकार अनंत आहे, म्हणून शास्त्राने पहिला मान आईला दिलेला आहे, कुळी कन्या आणि मग पुत्र. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला, सिद्धेश्वर संत गुलाबबाबांचा जन्म माता तानाई मातेच्या या ठिकाणी आणि सीताराम बाबांच्या पोटी झाला आणि अलौकिक रत्न आपल्या टाकरखेडा या भूमीला प्राप्त झालं. आणि म्हणून आपण या ठिकाणी तानाई मातेचा सुंदर असा हा सोहळा संपन्न करतो, यात्रा सोहळा. द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. महाराज सांगतात, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दहीभात, वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याची, एकमेका देव मुखे सुखी घालू हुंबरी. आणि हा काला वाळवंटामध्ये होतो. तुका म्हणे वाळवंट बरबे नीट उत्तम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे तुकाराम झालेले कीर्तन शुभ सिद्धेश्वर संत गुलाबबाबांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. या ठिकाणी वकील बापू आले आहेत आमच्या गावाकडून, हेडा गावातून बापू ड्रायव्हर आहेत. आणि यांच्या तुमच्या सर्वांच्या अनुषंगाने निलेश महाराज गोसावी बाबांच्या समेत त्यांनी जीवन घडवलेलं आहे. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. दोन्ही वादक टाळकरी आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.